हॅलो एव्हरीवन, आज 2 मार्च द हिंदूमध्ये खूप इम्पॉर्टंट एडिटोरियल आलेलं आहे. एडिटोरियल लिहिलेलं आहे सी रंगराजन, जे फॉर्मर गव्हर्नर आहे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे, आणि त्यांच्यासोबत एक खूप फेमस इकॉनॉमिस्ट आहे डी के श्रीवास्तव. एडिटोरियल कशाबद्दल आहे? 16 फायनान्स कमिशन, त्याचे रिकमेंडेशन आणि त्या रिकमेंडेशनचा क्रिटिक या ठिकाणी दिलेला आहे. खूप इम्पॉर्टंट एडिटोरियल आहे. वाचायला थोडं हेवी होईल, बट कंपल्सरीली हे एडिटोरियल रीड करा. नाउ फर्स्ट अँड फॉरमोस्ट या एडिटोरियल मध्ये सी रंगराजन हे म्हणतात की कशा पद्धतीने 16 फायनान्स कमिशन मध्ये जे टॅक्सेसचं डिव्होल्युशन झालेलं आहे ते किती आहे, आणि मग ते टॅक्सेसचं डिव्होल्युशन सांगताना, कारण की 15 फायनान्स कमिशन मध्ये टॅक्सेसचं डिव्होल्युशन 42% होतं, नाव इट इज 41%. असा काही खूप जास्त चेंज नाहीये, पण एक कन्सिस्टंट क्रिटिक या डिव्होल्युशनचा जो दिला जातो अर्लियर डिव्होल्युशन पेक्षा, तो म्हणजे सेंट्रल गव्हर्नमेंट सध्या जे सेस आणि सरचार्जेस आहे त्याचं डिव्होल्युशन करत नाही. म्हणजे जे काही टॅक्सेस कलेक्ट होतात त्या टॅक्सेस मधलं तर डिव्होल्युशन स्टेट्सला जातं, पण सेस आणि सरचार्ज जे आहे ते कम्प्लिटली सेंट्रल गव्हर्नमेंट सोबत राहतं. आणि म्हणून हे जे डिव्होल्युशन आहे जरी इन्क्रीज झालेलं दिसतं, 41% असेल किंवा 42% असेल, बट इफेक्टिव्हली ते तितकं स्टेट्सकडे जात नाहीये, असं या ठिकाणी म्हणणं आपल्याला दिसून येतं. सगळ्याचे सगळे इकॉनॉमिस्ट आहेत, सी रंगराजन पुन्हा एकदा हा पॉईंट हायलाइट करतात. आणि मग या ठिकाणी ते आणखी क्रिटिक करतात की फायनान्स कमिशनची जी रिस्पॉन्सिबिलिटी होती, दोन खूप इम्पॉर्टंट आर्टिकल कोट केले, दॅट इज आर्टिकल 280 आणि आर्टिकल 270. सो या रिस्पॉन्सिबिलिटीज खूप जास्त फुलफिल होताना दिसत नाही, असं सी रंगराजन यांचं म्हणणं आहे. त्यानंतर आणखी एक महत्वाचा मुद्दा यांनी इथे मांडला, तो म्हणजे इफेक्टिव्ह ट्रान्सफर. नाउ द टर्म इफेक्टिव्ह ट्रान्सफर इज व्हेरी इम्पॉर्टंट. ती तुम्हाला बघायला लागेल की एक्झॅक्टली इफेक्टिव्ह ट्रान्सफर किती आहे. आणि जर आपण इफेक्टिव्ह ट्रान्सफर बघितलं तर इफेक्टिव्ह ट्रान्सफर मध्ये हे दिसून येतं की मागच्या काही वर्षांपेक्षा इफेक्टिव्ह ट्रान्सफर वाढला. 15 फायनान्स कमिशन मध्ये हा इफेक्टिव्ह ट्रान्सफर जो होता तो जवळजवळ 35.6 पर्यंत गेला, बट नाउ अगेन इफेक्टिव्ह ट्रान्सफर हा 34.4 पर्यंत आलेला आहे. बट ओव्हरऑल इफेक्टिव्ह ट्रान्सफर हा सफिशियंट असेल असं या ठिकाणी यांनी म्हटलेलं आहे. त्याच्यानंतर ते काही चॅलेंजेस या ठिकाणी आयडेंटिफाय करतात. नाउ देर आर 2 टाइप ऑफ डिव्होल्युशन. वन इज व्हर्टिकल डिव्होल्युशन, म्हणजे सेंटरकडला पैसा स्टेटच्या कोट्यामध्ये किती जाईल, त्याच्यानंतर प्रत्येक स्टेटला किती मिळेल, त्याला ते आपण होरिझॉन्टल डिव्होल्युशन म्हणतो. आणि मग होरिझॉन्टल डिव्होल्युशन मध्ये काही पॅरामीटर्स चेंज करण्यात आले, आणि खूप एक इम्पॉर्टंट पॅरामीटर या ठिकाणी जो सांगितला गेला तो म्हणजे ग्रॉस स्टेट डोमेस्टिक प्रॉडक्ट. सो जे काही स्टेट्सच्या दरम्यान हा पैसा जाणार आहे तो बेस्ड असणार आहे ग्रॉस स्टेट डोमेस्टिक प्रॉडक्टवर. याच्यामध्येही युज केलं गेलं पर कॅपिटा ग्रॉस स्टेट डोमेस्टिक प्रॉडक्ट, आणि त्यातनं ज्या इनइक्वालिटीज क्रिएट झाल्या ते एक चॅलेंज असू शकतं, असं सी रंगराजन सांगतात. इनइक्वालिटीज काय क्रिएट झाल्या त्यांनी स्टेट सांगितलेले आहेत, विच स्टेट्स आर सपोज टू लूज बिकॉज ऑफ दिस पर्टिक्युलर इश्यू. त्याच्यामधले जे स्टेट्स आहे, मोस्ट ऑफ द स्टेट्स हे बिमारू स्टेट्स आहे, आणि ऑलरेडी या बिमारू स्टेट जवळ पैसा कमी आहे, आणि त्याच्यामध्ये जर डिव्होल्युशन कमी होतं तर आणखी काही प्रॉब्लेम्स होऊ शकतात. फर्दर ज्या स्टेट्सकडे पैसा जास्त जातोय त्यामध्ये काही स्टेट रिच आहेत, तर रिच स्टेट्सकडे पुन्हा जास्त पैसा जाणं हे खरोखर इक्वालिटीकडे आपल्याला घेऊन जातं की नाही, असा एक प्रश्न त्यांनी या ठिकाणी उपस्थित केलाय. आणि एवढ्या सगळ्या क्रिटिक नंतर सी रंगराजन या ठिकाणी त्याचं थोडंफार सोल्युशन द्यायचा सुद्धा प्रयत्न करतात. खूप डिटेल सोल्युशन नाहीये, पण काही ओपिनियन्स त्यांनी या ठिकाणी पुट केले आहेत. तर शेवटल्या पॅराग्राफ मध्ये ते तुम्हाला ओपिनियन्स खूप इम्पॉर्टंट दिसतील. सो हे एडिटोरियल नक्की वाचा. इट विल बी हेवी, डिक्शनरी किंवा गुगलने घेऊन बसायला लागेल, चॅट जीपीटी करायला लागेल, बट कंपल्सरी रीड करा. तुमचे आन्सर्स जे आहेत स्टेट आणि सेंटरच्या रिलेशनवर, फिस्कल फेडरलिझमवर, ते खूप चांगले होतील. थँक्यू एव्हरीवन, विल सी यू इन नेक्स्ट सेशन.